अमेरिका ने एक कामयाब ऑपरेशन किया जिसमें मारा गया ओसामा बिन लादेन। ओसामा बिन लादेनला अमेरिकेने कधी मारलंच नाही का? लेकिन लादेन अब भी जिंदा है। ते ऑपरेशन म्हणजे एक ड्रामा होता का? 3, 2, 1. एक असा माणूस ज्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं। त्याला पकडण्यासाठी अमेरिकेने शर्थीचे प्रयत्न केले आणि अखेर 2 मे 2011च्या रात्री 23 अमेरिकन नेव्ही सील्सनी पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये असलेल्या अल कायदा कंपाऊंडमध्ये उतरून द मोस्ट वॉन्टेड ओसामा बिन लादेनला ठार मारलं। पण त्यानंतर लगेचच अमेरिकेने त्याचा मृतदेह अरबी समुद्रात खोलवर पुरला। एवढंच नाही तर लादेनच्या त्या मृतदेहाचे फोटो सुद्धा कोणाला कधीच दाखवले नाहीत का प्रसिद्ध केले नाहीत। त्यामुळे खरंच अमेरिकेने ओसामा बिन लादेनला मारलं होतं का, की तो आधीच मेला होता, की तो अजून जिवंत आहे, असे अनेक प्रश्न उभे राहतात। यासाठी काही कॉन्स्पिरन्सी थेअरीज आहेत, त्या आता आपण पाहू। काहींचं असं म्हणणं आहे की लादेनला मार्फन सिंड्रोम नावाचा एक अनुवंशिक आजार झाला होता। हा आजार अब्राहम लिंकनला पण झाला होता। हा आजार आपल्या बॉडीच्या कनेक्टिव्ह टिश्यूजवर अफेक्ट करतो, त्यामुळे माणसाचं शरीर एका विशिष्ट प्रकारे दिसू लागतं। लांब हात, लांब बोटं, लांबट चेहरा, बारीक शरीरयष्टी असं शरीर होतं आणि लादेन सुद्धा तसाच दिसू लागला होता। त्यामुळे 11 सप्टेंबर 2001च्या हल्ल्यानंतर अमेरिकन फेमस कॉन्स्पिरन्सी थेअरिस्ट डॉक्टर स्टीव्ह आणि कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रिचर्ड आणि अजून काही मेडिकल एक्सपर्ट्सनी स्पष्ट सांगितलं होतं की लादेनचा चेहरा हा लांब झाला आहे, हात लांब आहेत, बोटं सुद्धा लांब आहेत, त्यामुळे त्याला नक्कीच मार्फन सिंड्रोम झाला होता हे स्पष्ट दिसतं। त्यामुळे कॉन्स्पिरन्सी थेअरिस्ट डॉक्टर स्टीव्ह यांनी असा दावा केला की जेव्हा 11 सप्टेंबर 2001चा हल्ला झाला त्यानंतर लगेचच लादेनला या आजाराने मारलं होतं। पण हा आजार DNA मधून डिटेक्ट होऊ शकत नाही, त्यामुळे या थेअरीवर विश्वास ठेवणं थोडं कठीण आहे। दुसरी कॉन्स्पिरन्सी अशी आहे की लादेनच्या अड्ड्यावर रेड मारणं हा लादेनला दुनियेच्या नजरेत मारून त्याला कायमस्वरूपी सुखरूप ठेवण्याचा डाव होता। कारण USच्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी म्हणजे CIAने ऑपरेशन सायक्लोन सुरू केलं होतं आणि या ऑपरेशनमध्ये सोव्हिएतने अफगाणिस्तानवर हल्ला केला होता। तेव्हा CIAने सौदी अरेबियातून अफगाण मुजाहिदीनला संपवण्यासाठी सोव्हिएत बनावटीची शस्त्र आणली होती आणि या कॉन्स्पिरन्सीनुसार त्याच काळात लादेन हा CIAचा एजंट बनला आणि CIAने लादेनचा वापर करून पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स एजन्सी म्हणजेच ISI सोबत हा करार केला। तेव्हा CIAने पाकिस्तानला हेरोईनच्या स्मगलिंगमधून गपचूप पैसे पुरवले आणि हा करार पूर्ण केला आणि या बदल्यात अबोटाबादमध्ये खोटा हल्ला घडवून लादेनला गपचूप सोडवण्यात आलं। तिसरी थेअरी अशी आहे की पाकिस्ताननेच लादेनला 2006 मध्ये पकडलं होतं। ही थेअरी फेमस जर्नलिस्ट सीमोर हर्ष यांनी मांडली होती। त्यांच्या मते पाकिस्तानच्या ISIने लादेनला 2006 मध्येच पकडून अफगाणिस्तानात काही कारवाया करण्यासाठी त्याचा उपयोग केला होता। त्यानंतर ISIने अमेरिकेसोबत सौदा केला आणि लादेनला अमेरिकेच्या ताब्यात दिलं आणि सोबतच त्याची डेथ ही नाट्यमय पद्धतीने दाखवली। एवढंच नाही तर हर्ष यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा नेव्ही सील्स अबोटाबादमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना एका ISIच्याच अधिकाऱ्याने लादेनच्या खोलीपर्यंत नेलं। तिथे पोहोचताच सील्सने लादेनला ठार मारलं। चौथी थेअरी तर अजून शॉकिंग आहे। लंडन टेलिग्राफच्या अहवालानुसार अबोटाबादचा एक रहिवासी बशीर कुरेशी याच्या घराच्या खिडक्या या छाप्यात फुटल्या होत्या, पण त्याने असा दावा केला की इथे लादेन काय पण कोणीही अरब माणूस किंवा त्याचं कुटुंब इथे राहत नव्हतं, तो इथे कधीच नव्हता। पाकिस्तानी माध्यमांनी सुद्धा हे आरोप बळकट केले आणि त्यांच्या मते छाप्यात कोणीतरी नेलं गेलं किंवा मारलं गेलं, पण तो बिन लादेन नव्हता। खरा बिन लादेन आधीच मरण पावला होता आणि अमेरिकेला केवळ त्याचा मृत्यू कोठे झाला हे मात्र माहीत नव्हतं। त्यानंतर पाचवी थेअरी ही इराण सरकारने मांडली। त्यांच्या मते अमेरिकेने लादेनला 2011च्या आधीच पकडलं होतं आणि अनेक वर्ष कैद करून ठेवलं होतं, पण त्याला अमेरिकेत चालणाऱ्या खटल्यांमध्ये सामोरं जावं लागू नये किंवा त्याच्या सुटकेची भीती राहू नये म्हणून त्याची हत्या करून त्याच्या मृत्यूचं हे नाट्य करण्यात आलं। त्याचसोबत या थेअरीप्रमाणे लादेनला ठार मारण्याचा हा प्रकार बराक ओबामा यांनी पुन्हा निवडून येण्यासाठी आखला होता असंही म्हटलं गेलंय। तसंच 6व्या थेअरीप्रमाणे सुद्धा लादेन हा तोरा बोराच्या हल्ल्यातच
किंवा 2011च्या आधीच मूत्रपिंडाच्या आजाराने मेला होता, पण अमेरिकेने या अनाउन्समेंटसाठी योग्य वेळेची वाट बघितली आणि लादेनची डेड बॉडी नायट्रोजनमध्ये प्रिझर्व्ह करून ठेवली. कारण त्याच काळात प्रिन्स विल्यम आणि केट मिडल्टन यांच्या लग्नाची चर्चा होत होती आणि तेव्हा पूर्ण मीडियाचं अटेन्शन हे त्यांच्या लग्नालाच मिळावं हा त्यामागचा उद्देश होता. या सगळ्या थेरीजमुळे लादेन अजूनही जिवंत आहे असं म्हटलं जातं, पण काहीही झालं तरी या सगळ्या कॉन्स्पिरन्सी थेरीज आहेत त्या किती खऱ्या किती खोट्या माहीत नाही, पण ओसामा बिन लादेनचं सावट निदान आत्ता तरी संपलंय असं वाटतं.